मित्रांनो, आजपासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे आणि आजपासून पॅन कार्ड, गॅस सिलेंडर, पी-एफ आणि डिजिटलच्या नियमामध्ये मोठा बदल होणार आहे। त्यामुळे तुमच्या खिशावरती थेट परिणाम होणार आहे। ते बदल नेमके कोणते आहेत एक एक करून आपण समजून घेऊया। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। पहिला मोठा बदल आहे सिबिल स्कोअरच्या बाबतीत, कारण आता आधी सिबिल स्कोअर 1 महिन्यामध्ये अपडेट व्हायचा, पण आता दर आठवड्याला सिबिल स्कोअर अपडेट होणार आहे। दुसरा मोठा बदल पी-एफच्या बाबतीत आहे, कारण आता पी-एफच्या जाचक 1 नियमामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे। आता तातडीच्या कामासाठी तुमच्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी कागदपत्राच्या जंजाळात अडकावे लागणार नाही। पूर्वी असलेल्या 13 वेगवेगळ्या अटी आता रद्द करण्यात आल्या आहे। मेडिकल इमर्जन्सी किंवा लग्नासाठी तुम्हाला जर पी-एफ खात्यातून पैसे काढायचे असेल तर तुम्हाला आता कोणतेही कागदपत्र जमा करण्याची गरज नाही। तिसरा मोठा बदल कार खरेदीच्या बाबतीत आहे, कारण आता कच्च्या मालाच्या किमती आणि उत्पादन क्षमता यामुळे कार कंपन्या आता 1 जानेवारी 2026 पासून आपल्या किमतीमध्ये वाढ करणार आहे। पुढचा मोठा बदल आहे, कारण 8वा वेतन आयोग आता लागू होणार आहे। 1 जानेवारी 2026 पासून हा आयोग लागू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात 20 ते 35% वाढ होऊ शकते। पुढचा मोठा बदल पॅन कार्ड बाबतीत आहे, कारण ज्या व्यक्तीचे पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक नाही अशांचे पॅन कार्ड आजपासून निष्क्रिय होणार आहे। यासोबत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे, कारण जर तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर तुम्हाला आता PM किसानचे 6,000 रुपये मिळणार नाही आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना फार्मर आय डी कंपल्सरी करण्यात आला आहे। पुढचा मोठा बदल आहे, कारण आता डिजिटल पेमेंटमध्ये अधिक सुरक्षितता आणण्यासाठी आता 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन कडक करण्यात आलं आहे। युजर्सना अधिक सुरक्षित करण्यासाठी काहीशा किचकट प्रक्रियेतून जावे लागणार आहे। तर मित्रांनो, आजपासून म्हणजेच 1 जानेवारी 2026 पासून हे मोठे बदल झाले आहेत।